तुला जे काय माहिती आहे ना ते सांग मला. ताई मी त्या दिवशी तुम्हाला त्या व्रताची गोष्ट सांगितली ना, त्या दिवशी बघा मी प्रसाद आणला होता. तुम्ही म्हणालात की तुम्हालाही हे व्रत करायचंय. त्याचं काय? तुम्हाला सांगून मी किचन मध्ये गेले. त्यानंतर तिथे शकुंतला आत्या आल्या. त्या मला ना ह्या व्रताबद्दल आणि मंदिराबद्दल खूप डिटेल मध्ये माहिती विचारत होत्या. अच्छा, मग काय झालं? अजून काही विचारलं का त्यांनी? आणि त्यांनी असंही विचारलं की देवळामध्ये खूप गर्दी असते का म्हणून. त्या म्हणत होत्या की त्यांना हे व्रत करायचंय, म्हणजे नवरा कसा जरी असला तरी सुद्धा त्याला सद्बुद्धी यावी यासाठी आपण हे व्रत केलं पाहिजे असं म्हणत होत्या त्या. पण ताई, जर त्यांना हे व्रत करायचं होतं तर त्यांनी हे व्रत तुमच्यासोबतच केलं असतं ना. तेव्हाच मला खूप विचित्र वाटलं. म्हणजे बघा ना ताई, जो नवरा पोरी विकायची कामं करतो त्याच्यासाठी हे व्रत करणं कितपत योग्य आहे. मी त्यावेळी त्यांना काही बोलले नाही, पण मला असं वाटतंय की त्यांनी एवढी सगळी माहिती विचारलीच कशाला जर त्यांना हे व्रत करायचंच नव्हतं. म्हणजे ताई, तुमच्या लक्षात येत आहे का की मला काय म्हणायचंय ते? आलं लक्षात. मी बघते काय करायचं ते. तू ये. मामा, काही करून हा केमिकल हल्ला ज्यांनी केलाय त्याला शोधून काढायलाच हवं. नाही काय, त्या माणसाला असं सोडून देऊन चालणार नाही. कारण हा हल्ला फसलाय म्हणल्यावर तो याच्यापेक्षा जबरदस्त हल्ला करणार हे नक्की. त्याला शोधण्यासाठी नक्की मला काय करायला हवं तेवढं सांग, मी लगेच कामाला लागतो. तू एक काम कर मामा, तू देवळात जा त्या, आणि त्या देवळात जाऊन असं केमिकल वगैरे घेऊन कोणी माणूस आला होता का, कोणी पाहिलंय का अशी जरा चौकशी कर. बरोबर. आणि जर काहीच हाती लागला नाही ना तर देवळाच्या कमिटीकडे जा. त्यांना आपलं नाव सांग. त्यांना सांग घडल्या प्रकरणाचा बोभाटा झाला तर देवळाच्या कामकाजातही अडथळा येऊ शकतो, म्हणून आम्ही हे सगळं प्रायव्हेटली हँडल करतो हे त्यांना समजावून सांग. त्यांना सांग देवळाची बदनामी व्हायला नको म्हणून जरा मदत करा. मला वाटतं करतील ते कोऑपरेट. छान. तुझा प्लॅन ऑफ ऍक्शन अगदी बरोबर आहे. मी लगेच कामाला लागतो. आलोच. माझं मन किती जपतोस तू, म्हणून मी इतकं प्रेम करते तुझ्यावर. आय लव्ह यू श्रेयस. आय लव्ह यू. इतक्या सकाळी कुठे निघालात मामा? ब्रेकफास्टची वेळ झालीये. खायचं नसेल ना तुम्हाला तर मी चहा टाकते तुमच्यासाठी. निदान चहा तरी घेऊन जा. तुमच्यासाठी चहा आणू का? मी शब्द फुटत नाहीत याच्या तोंडून. विकेट गेली आहे ताराला बघून.
बरं ऐक, आत्ता मला काहीही नको. मी एका महत्वाच्या कामासाठी चाललोय. द्यायचं असेल ना तर मला बेस्ट लक दे, चालेल? मामा ह्या तर नेहमीच आहेत. ऑल द बेस्ट. तुमचं जे काही काम असेल ना ते नक्की पूर्ण होईल. थँक्यू. चल येतो. आणू. हा. तुमच्यासाठी चहा आणू की आणखी काही हवंय? हा नाही ते हे काही हवं असेल तर सांगा, मी चटकन करून देते. नाही नाही काही नको मला. कॉल्स आलेत मला, करायचेत महत्वाचे कॉल्स. ताई, तुमचं काही बोलणं झालं का श्रेयस सरांसोबत? त्यांना सांगितली का मी सांगितलेली माहिती? नाही ग, त्याला सांगायला माझ्याकडे निदान ढोबळ पुरावा तरी हवा, तरच मी त्याला हे सांगू शकते. आजीचा फोन? काय ग आजी, कसा काय फोन केलास आज? कसं काय फोन केलंस म्हणजे? तुला आठवण आहे का आजीची? एवढा मोठा हल्ला झाला, त्यातून जावई बापूंनी तुला वाचवलं. मला साधं कळावं असं वाटलं नाही तुला? आजीच्या जीवाला घोर लागला असेल असं नाही वाटलं तुला? अगं पण तुला कसं कळलं? नाही म्हणजे मी करणारच होते फोन, पण मोठी आली आहे फोन करणारी. तू नाही केला फोन, जावई बापूंनी केला. म्हणाले मला तुमच्या नातीवर केमिकल हल्ला झाला आणि त्यातून ती सुखरूप वाचली आहे. पण माझ्या जीवाला घोर तर लागणार